नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्यापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत. दुधी भोपळा एकदम ताजा आहे, त्यामुळे आतमध्ये पांढरा शुभ्र आहे. खाऊन पाहायचा. जर कडू लागला तर तो कधीही वापरायचा नाही. हा कडू नाही म्हणून मी तो किसून घेतला. किसून घेतल्यानंतर 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ, बारीक कापून घेतलेला कांदा, अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली, अर्धा चमचा हळद, 2 चमचे आलं लसूण मिरचीचं वाटण, पाव वाटी दही, चवीनुसार मीठ, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. आता हे सर्व हाताने मिक्स करून घेतलं आणि जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून थालीपीठाचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घेतलं. ज्याप्रमाणे आपण थालीपीठ थापतो त्याचप्रमाणे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. छोटी छोटी थालीपीठ करते. मध्यम गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला आधी तेल लावून घेतलं. तर अलगद हाताने थालीपीठ टाकलं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे त्याला टच करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी पाहायला मिळेल. रेसिपी युजफुल वाटली करा, शेअर करा आणि